स्पोकन इंग्लिश डे 5 प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ। आज आपण चालू वर्तमान काळ अभ्यासणार आहोत। तर चालू वर्तमान काळ हे वाक्य ओळखायचं कसं? तर ज्या वाक्याच्या शेवटी त आहे तो म्हणजे चालू वर्तमान काळ होय। या काळामध्ये क्रिया चालू आहे हे दर्शवले जाते। म्हणजे आता मी काय करताय, सध्या बोलत आहे, तर मग क्रिया झाली का? नाही, तर बोलत आहे म्हणजे क्रिया चालू आहे, म्हणजे तो चालू वर्तमान काळ आहे। मी लिहित आहे, आय एम रायटिंग। ते खेळत आहे, दे आर प्लेइंग। ती वाचत आहे, शी इज रीडिंग। आम्ही काम करत आहोत, वी आर वर्किंग। तो क्रिकेट खेळत आहे, ही इज प्लेइंग क्रिकेट। म्हणजेच वरील वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी त आहे, त आहोत असे शब्द आलेले आहेत, म्हणून यामध्ये हे दर्शवले जाते की क्रिया चालू आहे, म्हणजेच हा चालू वर्तमान काळ होय। स्ट्रक्चर एस प्लस एम इज आर व्ही फोर प्लस ओ। एम इज आर हे प्रोनाउन्स नुसार घेतले जातं। चालू वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे नेहमी चौथे रूप येते। यासाठी आपल्याला क्रियापदाची रूपे माहिती असणे आवश्यक आहे, हे मी सुरुवातीला सांगितलेलं आहे। दररोज प्रत्येकाने 5 वर पाठ केलीच पाहिजे। राईट हे V1, रोट V2, रिटर्न V3 आणि रायटिंग हे V4। तर या अशा प्रकारे दररोज V1, V2, V3 असे दररोज 5 वर पाठ केले पाहिजे। मी लिहित आहे, आय एम रायटिंग। सूरज जिंकत आहे, सूरज इज विनिंग। मेघा वाचन करीत आहे, मेघा इज रीडिंग। ते खेळत आहेत, दे आर प्लेइंग। आय सोबत नेहमी एम हे हेल्पिंग वर्ब येतं। तर वी, यू, दे, रिया अँड रीता अशा प्लुरल सोबत देखील आर येतं। म्हणजेच वाक्य कसं तयार होईल? आय एम लर्निंग, वी आर लर्निंग, यू आर लर्निंग, दे आर लर्निंग, रिया अँड रीता आर लर्निंग। शी, ही, इट आणि सिंग्युलर कोणतंही एक नाव असेल तर त्यासोबत इज हा हेल्पिंग वर्ब लागतो। शी इज विनिंग, ही इज विनिंग, इट इज विनिंग, सूरज इज विनिंग। आय एम लर्निंग म्हणजेच मी शिकत आहे, वी आर लर्निंग आम्ही शिकत आहोत, यू आर लर्निंग तुम्ही शिकत आहात, दे आर लर्निंग ते शिकत आहे। शी इज विनिंग ती जिंकत आहे,